कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हरीश सरांसोबत तुझं लग्न जमलंय म्हणून तू वड पूजलायस ना, म्हणून त्यांच्या उष्ट्या ताटात जेवलीस बरोबर। आणि जाहिरातीत तर तुमचं दोघांचं लग्न झालं आणि तेच लग्न तू खरं मानलंस म्हणून अशी वागतेस ना। बाळा, किती हळवी आहेस तू, म्हणून या सगळ्याला खरं समजतेस। अहिल्या मॅडमनी पण आग्रह धरला होता की जाहिरातीतल्या लग्नात हरीश सरच हवेत म्हणून। हे मंगळसूत्र हरीश सरांच्या नावाचं घातलंयस ना तू। मी समजू शकते बाळा, मी समजू शकते। पण बाळा, आता जास्त वेळ थांबायची गरज नाहीये। तुझं आणि हरीश सरांचं लवकरच लग्न होईल। मग हे मंगळसूत्र तुला लपवायची काही गरज नाही। आता आराम कर, हा? मी निघते। थांबा सावित्री आत्या, मला राग नाही आला बाळा, आराम कर तू। सावित्री आत्या, काय? माझ्या गळ्यातलं हे मंगळसूत्र हरीश सरांच्या नावाचं नाही। काय? आणि आज वडाची जी मी पूजा केली ती बी हरीश सरांच्या नावाची नाही केली। पारू, काय बोलतेस तू? वय सावित्री आत्या, त्या दिवशी जाहिरातीतलं ते लगीन ते बी हरीश सरांबरोबर नाही झालं। काय? हरीश सरांसोबत नाही झालं लग्न तुझं? मग कोणासोबत झालं लग्न? पारू, मळप, अगं काय करून बसलीस तू? हे आणि आदित्य बाबाने तरी हे कसं केलं? हे पण अहिल्या मॅडमच्या परवानगी शिवाय? सावित्री आत्या, आदित्य सरांची यात काय बी चूक नाही। त्यांना बी हे लगीन फक्त जाहिरातीतलं लगीन वाटतंय। समधी चूक माझी आहे। मी या समधेला खरं लगीन मानून बसले। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।